माळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील युवा शेतकरी रुपेश भीमराव पाटील यांनी ऊस पीक स्पर्धेत खोडवा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला। आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। या कृषी प्रदर्शनात सलग 4थ्या वर्षी त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे। शरद सहकारी साखर कारखान्याच्या वतीने जयसिंगपूर येथे शरद कृषी प्रदर्शन 2023 संपन्न झाले। या स्पर्धेत तांदुळवाडी येथील प्रयोगशील शेतकरी यांनी सहभाग घेतला होता। रुपेश पाटील हे दरवर्षी ऊसाचे एकरी 100हून अधिक टन उत्पादन घेत आहेत। ऊस शेतीत त्यांचा हातखंडा आहे। कमी वयातही ते ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मार्गदर्शक म्हणून काम करीत आहेत। पश्चिम महाराष्ट्रात होणाऱ्या अनेक कृषी प्रदर्शनामध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला। आष्टा येथे झालेल्या जयंत ॲग्रो प्रदर्शनात सलग 3 वर्षे त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता। ऊस शेतीत ते सातत्याने वेगवेगळे प्रयोग करीत असतात। ऊस शेतीला एक वेगळी दिशा देण्याचे काम त्यांनी केले आहे। तसेच ऊस उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या कसा सक्षम होईल यासाठीही त्यांनी भरीव प्रयत्न केले। गेली 3 वर्षे शरद कृषी प्रदर्शनात त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता। यावर्षीही प्रथम क्रमांक पटकावून त्यांनी तांदुळवाडीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे। शरद कृषी प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल रुपेश पाटील यांच्यावर वारणा पंचक्रोशीतून अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे। स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सरदार कांबळे, आष्टा।